नमस्कार सगळ्यांना, मेहंदी लवर्स, मेहंदी कलाकार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. माझं नाव कावेरी आहे. माझा कावेरी मेहंदी आर्ट हा यूट्यूब चॅनल तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघू शकता. तर मी जे काही ज्यांना मेहंदी शिकायची आहे, मेहंदी लवर्स आहेत, त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे आणि हा माझा पहिला व्हॉइसिंग केलेला व्हिडिओ आहे. तर मी आज तुम्हाला एक फुल हँड मेहंदी डिझाईन शिकवणार आहे. तर मी व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आणि मी इथं छोटासा फ्लावर घेऊन त्यावर डबल लाईनचा बेल्ट घेतलेला आहे आणि छोटासा पिकॉक घेतलेला आहे. तर मित्रांनो, डिझाईन तर सुरू होईलच आणि चालू झालेली आहे. तुम्हाला जर नवीन अजून काही डिझाईन शिकायच्या असतील किंवा मेहंदी क्लासद्वारे जर सुरुवातीपासून मेहंदी शिकायची असेल तर मला तुम्ही कमेंट करू शकता. मी तुमच्यासाठी मेहंदी क्लास घेऊन येईन घरच्या घरी. अगदी सोप्या पद्धतीने नवीन डिझाईन्स तुम्हाला शिकायला भेटतील. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता. बेसिक मेहंदीपासून तुम्ही मेहंदी शिकू शकता. बेसिक टू ॲडव्हान्स पूर्णपणे डिझाईन्स तुम्हाला शिकवली जाईल. बेसिक फ्लावर्स, बेसिक बेल्ट, पिकॉक, अजून फ्लावर मेहंदी, पॅच मेहंदी, अरेबिक पॅटर्न, अरेबिक मेहंदी. अरेबिकमध्येही आजकाल वेगळे पॅटर्न आलेले आहेत. त्या सगळ्या तुम्हाला मेहंदीचे पॅटर्न शिकायला भेटतील. तुम्ही घरच्या घरी प्रॅक्टिस करून मेहंदी क्लास पूर्ण करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलीही फी लागणार नाही. ऑनलाईन क्लास असल्यामुळे घरच्या घरी तुम्ही मेहंदी शिकू शकता. आजकाल सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्यामुळं आपण सगळं काही बऱ्याचशा गोष्टी घरी मोबाईलवरून, इंटरनेट, यूट्यूबवरून शिकू शकतो. तर मला कमेंट नक्की करा. तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, काही रिक्वायरमेंट असतील मेहंदीच्या डिझाईन्सबद्दल, तेही मला सांगा. मला कमेंट करा. आणि तुम्हाला अजून कुठल्या डिझाईन्स पाहायला, शिकायला आवडतील तेही मला कमेंट करा. चला, आपण आपली डिझाईन पूर्ण करूया. लक्ष देऊन डिझाईन बघा आणि घरी प्रॅक्टिस करा. इथं तुम्ही बघू शकता, इथे मी एक फ्लावर घेतलेला आहे. खूप सोपं आणि साधं फ्लावर आहे, पण हे आजकालच्या मेहंदी डिझाईन्समध्ये खूप जास्त याचा वापर केला जातो. हे बघा, खूप सोपं आहे काढायला. आधी एक छोटीशी चकली काढून घ्यायची आणि त्यावर हे छोट्या पेटल्स काढून घ्यायच्या.
एक 2-3 वेळेस प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला हे फ्लावर नक्की काढता येईल. आणि हा मी 3 फ्लावरचा बंच करणार आहे. हा खूप छान वाटतो हातावर कलर आल्यानंतर. ही माझी प्रॅक्टिस मेहंदी आहे, त्यामुळे मी पेपरवर करत आहे, स्केचबुकवर. हे तिसरं फ्लावर मी काढत आहे आता. मला पर्सनली हे फ्लावर खूप जास्त आवडतं, मेहंदीने प्रॅक्टिस करायला पण आणि हातावर पण खूप छान वाटतं हे फ्लावर. त्यामध्ये आतमध्ये आपल्याला फील करायचं आहे पूर्णपणे डार्क. हॅलो. तर या फ्लावरचा जो बंच आहे त्याच्या बाजूची डिझाईन मी कंप्लीट केलेली आहे. बाजूला एक झिगझॅगवाला बेल्ट घेऊन एक फ्लावर आणि लिप घेऊन डिझाईन मी कंप्लीट केलेली आहे. तर यापुढेही आपल्याला पामपर्यंत डिझाईन आलेली आहे. तर यापुढे पुढची डिझाईन ही आपल्याला कंप्लीट करायची आहे. तर तिथे मी छोटासा बेल्ट घेत आहे, छोटासा वाईन्स घेऊन, आणि त्याच्यावर छोटे छोटे लिप डिझाईन घेत आहे, छोटी छोटीवाली. ही डिझाईन बेसिक मेहंदीमध्ये आणि ॲडव्हान्स मेहंदीमध्ये खूप जास्त प्रमाणात वापरली जाते आणि दिसायला पण खूप छान वाटते. या डिझाईनचे जे चेक्स बनवल्यानंतर खूप छान वाटतात चेक्स, आणि त्याच्यामध्ये छोटासा फ्लावर.
त्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे. तर तो छोटासा बेल्ट झाल्याच्या नंतर मी इथं ही वाली डिझाईन घेतलेली आहे. तर ही डिझाईन पण खूप सोपी आहे आणि दिसायला पण खूप छान वाटते. थोडीशी प्रॅक्टिस केल्यानंतर ना ही कोणालाही येऊ शकते. कुठल्याही मेहंदी आर्टिस्टला. सुरुवातीला ज्या पेटल्स काढलेल्या आहेत त्या ॲक्च्युली त्या चुकीच्या नाही आहेत, पण त्या जरा मिस झाल्या माझ्याकडून आणि त्यानंतर पुसून टाकल्या. त्यानंतर मी पुढची डिझाईन कंप्लीट केली. छोटे छोटे लिप काढून ही एक डिझाईन आपल्याला पूर्ण करायची आहे. ही बघा किती छान वाटते, पण त्यामध्ये थोडासा डाग पडल्यामुळं ठीक आहे. चला ओके. त्या साईडला पण मी एक बेल्ट घेणार आहे डबल लाईनचा. डबल लाईन्सचे बेल्ट असतात ते खूप छान वाटतात. लाईन्सची प्रॅक्टिस झाल्यानंतर खूप सोपे असतात या लाईन्सचे चेक्स काढण्यासाठी. आणि या बेल्टचे चेक्स जे असतात त्याने जागा खूप लवकर कव्हर होते आणि पटकन पण होतात काढून. ओके, हा चेक्स पूर्ण होतो तोपर्यंत मी म्युझिक प्ले करते. ओके, तो बेल्ट पूर्ण झालेला आहे आणि आता इथं मी एक छोटंसं फ्लावर घेऊन पुढील डिझाईन तयार करत आहे. हे फ्लावर ॲक्च्युली खूप सिंपल पण आहे आणि सोपं पण आहे. मला हे पर्सनली खूप जास्त आवडतं. कुठलीही डिझाईन असो ती सुरुवातीला फेंट लाईनने ड्रॉ करून घ्यायची आणि नंतर ती प्रॉपर डिझाईन तयार झाल्याच्या नंतर मग ती डार्क लाईनने ड्रॉ करायची आहे. ही इथं एक मी टीप देऊ इच्छिते. त्या फ्लावरला कव्हर करून मी इथं आता लोटसची डिझाईन घेत आहे. ॲक्च्युली लोटसची डिझाईन खूप जास्त वापरली जाते मेहंदी आर्टमध्ये आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर ही व्यवस्थित काढता येते. लोटस आणि लिप ची मिक्स डिझाईन मी इथं घेत आहे. मी इथं पुढील 2 बोटांवर अशी सेम डिझाईन कंप्लीट करणार आहे.
ओके, मी इथं आता 2 फिंगर्सवरची डिझाईन कंप्लीट नाही, ॲक्च्युली थोडी बाकी आहे. फिल करून कंप्लीट आता झालेली आहे. तर बाकीच्या 3 फिंगरवर मी चेक्स घेणार आहे, प्रॉपर चेक्स. डिफरंट टाईपचे चेक्स घेणार आहे मी इथं. ह्या एका फिंगरवर डॉटवाले चेक्स घेणार आहे आणि दुसऱ्या फिंगरवर जरा थोडेसे वेगळे पण डॉटवालेच चेक्स घेणार आहे. डॉटवाले चेक्स हे खूप छान वाटतात फिंगरवर किंवा कुठेही पामवर जरी घेतला आपण छोटासा चेक्स तर खूप छान वाटतो. डार्क आणि रिकामं असं कॉम्बिनेशन मेहंदीच्या आर्टमध्ये. ही पहा आपली फुल हँड पूर्णपणे डिझाईन तयार आहे. कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब करा.